आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी, सत्तेशिवाय परिवर्तन। जय भीम। मी विशेष परिचय यासाठी करायला उभा राहिलो की 20 जुलै 2024 या तारखेला बहिष्कृत हितकाळणी सभेचा 100वा वर्धापन दिन किंवा शताब्दी आहे। हे बहुतांश आंबेडकरी नेत्यांनी विसरलेले आहेत, बहुतांश कुणाला माहिती नव्हतं आणि मला असं वाटलं की ही बाबासाहेबांची पहिली संघटना आहे। बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जीवनाला या तारखेपासून सुरुवात झाली, म्हणून याची शताब्दी आपण साजरी केली पाहिजे। बाबासाहेबांचा शालेय प्रवेश दिन साजरा केला जातो। बाबासाहेबांचं प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला 100 वर्ष झाली, तो साजरा केला जातो। मग ज्या तारखेतून बाबासाहेबांचं मुवमेंट सुरू झाली ती तारीख साजरी झाली पाहिजे। आणि मग अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाला बोलवायची, तर माझ्या पहिल्या मनामध्ये हे आलं की बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये त्यांचं लीडरशिप, त्यांचं नेतृत्व जगासमोर आणणारं एक नेतृत्व, एक महामानव म्हणजे छत्रपती शाहू महाराज। आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या कुटुंबियांना, त्यांच्या वंशजाला आपण बोलावलं पाहिजे। म्हणून मी घाबरतच सकाळी 10:30-11 वाजता राजेंना फोन केला आणि तो फोन त्यांनी उचलला नाही। आणि मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांचाच कॉल मला पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की मला वाटतं रात्र होती, मी सकाळीच 10-10:30ला फोन केला आणि ते US ला होते। रात्री 11:30 वाजता त्यांनी मला कॉल बॅक केला की बोला राजरत्न काय आहे। तर मी त्यांना सांगितलं असं असं प्रोग्राम आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि 20 जुलैला बाबासाहेबांच्या या बहिष्कृत हितकाळणी सभेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शाहू महाराजांचा कुटुंबीय म्हणून मला आपल्याला या कार्यक्रमात आमंत्रण करायचं आहे। त्यांनी मला काय सांगितलं असेल की हे माझं मी कर्तव्य समजतो की त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन, हे माझं कर्तव्य आहे। आणि अक्षरशः आज कालपासून अनेक मीडियामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे आणि मला धास्ती होत होती की मी कार्यक्रम तर जाहीर केलाय, आता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, राजे येतायत नाही येतायत नाही येत। आणि त्याच माध्यमातनं मला वाटतं एक आठवड्याभरापासून विशालगड याचंही आंदोलन त्यांच्या हाती आहे आणि ते प्रत्येक म्हणजे त्याच्या आंदोलनामध्ये ते व्यस्त आहेत। अशा व्यस्त शेड्यूलमध्येही ते वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणून मी मनापासून आणि आंबेडकर कुटुंबीय म्हणून मी राजेंचं अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो की छत्रपती संभाजीराजे यांनी आपले विचार व्यक्त करावे। धन्यवाद। बहिष्कृत हितकाळणी सभा शताब्दी महोत्सवासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित दिल्ली प्रदेशचे माजी मंत्री, आताचे आमदार माननीय राजेंद्रपाल गौतमजी, इथं या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय जगदीशभाई गायकवाड, ज्यांनी आपलं मनोगत एक उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजीमध्ये असलं तरी चांगल्या पद्धतीने ज्यांनी मांडलं ते जॅक्सन जोसेफ, आणि ज्यांनी सांगितलं की मी 2 मिनिटात भाषण करणार आहे आणि म्हणून मी राजे तुमच्या अगोदर बोलतो, पण 2ला 0 लावलं त्यांनी, ते माननीय भरत शेळकेजी, आणि ज्यांनी माझं स्वागत केलं। आणि आमचं असं ठरलं होतं की जे काय आमचं दिल्ली अमेरिकेतून मी जेव्हा त्यांच्याशी संभाषण केलं ते इथं काय बोलायचं नाही ठरलं होतं, पण तरी त्यांना वाटलं की आपण 2 मिनिटं बोलावं, कारण का हा माझा पर्सनल माझं व्यक्तिगत एक माझी भावना होती। आणि त्या व्यक्तिगत भावनेतून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोल्हापूरला मी आल्यानंतर सुद्धा तुम्ही पत्रिका द्यायला किंवा निमंत्रण करण्यासाठी कोल्हापूरला यायचं नाही, ते माझं कर्तव्य आज बाबासाहेब आंबेडकरच्या कार्यक्रमाला यायचं। आणि इथं उपस्थित सर्व ज्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं ते राजरत्न आंबेडकरजी, आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींनो,
राजरत्न आंबेडकरजींनी माझी जी ओळख सांगत असताना जे शाहू महाराजांचे वंशज, शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने माझी ओळख सांगितली. पण मला सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे. आज आपण 100 वर्ष एक शताब्दी महोत्सव म्हणून बहिष्कृत हितकारिणी सभा जी बाबासाहेबांनी जी संस्था उभा केली होती 100 वर्षाच्या अगोदर, आणि या शताब्दी महोत्सवच्या कार्यक्रमाला मला आपण बोलवता. एक शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू एका विचारपीठावर येतो. म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर ह्यांचं प्रेम बाबासाहेबांच्यावर किती होतं. निम्मा पगार घरातल्या खर्चासाठी ते करायचे, निम्मा पगार बाबासाहेबांच्या खर्चासाठी करायचे. हे आम्ही राजरत्नाने आम्ही दोघं चर्चा करत असताना ही सगळी चर्चा चालू होती वर. बाकी कुठला विषय नाही, कुठला राजकीय विषय नाही. पण बाबासाहेबांचे आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कसे घनिष्ठ संबंध होते, किती मोठा दूरदृष्टिकोन ह्या दोन महामानवांचा होता, ह्याच्याबद्दल चर्चा होती. आणि म्हणून मला आज सुद्धा मला असं वाटलं की आपण नेमकं कशा पद्धतीने भाषण करावं, जे भाषण तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जे भाषण मला सुद्धा अविस्मरणीय राहील माझ्या आठवणीत. म्हणजे आय मे नॉट बी सो आर्टिक्युलेट लाईक यू जोसेफजी. आय एम ट्राइंग माय बेस्ट हाऊ आय कॅन प्रेझेंट टू दी पीपल हू कम ऑल द वे फ्रॉम मे बी ठाणा ऑल ओव्हर फ्रॉम महाराष्ट्र. आणि म्हणून मला असं वाटलं की बाबासाहेबांचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे संबंध कसे आले त्यांच्या जीवनात. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक उगवतो तारा, देशाला ज्याची गरज आहे ते बाबासाहेब आंबेडकर. हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं हुडकलं असेल ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की आपण आणि वेगळ्या बौद्धिक बोलण्यापेक्षा आपण उदाहरण थोडेसे जर मी देऊ शकलो शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे, तर खऱ्या अर्थाने म्हणजे आपण 100 वर्षानंतर सुद्धा राजश्री शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्या विचाराला अभिवादन केलं असं समजलं तर काही चुकीचं होणार नाही. तर सुरुवातच मला अशी करायची आहे की मी राज्यसभेचा खासदार झालो. राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिलं मेडन स्पीच असते, म्हणजे तुम्हाला किती वेळ तुम्ही बोलू शकता. मी मुंबईत होतो आणि मी विसरून गेलो की आज बिल कुठलंय. पण मला दिल्लीच्या ऑफिसमधून मला फोन आला की मागासवर्गीय आयोगाच्या घटना दुरुस्तीच्या बाबतीतलं ते बिल आहे आणि राजे मग आपण बोलणं गरजेचं आहे, कारण का शेवटी ही घटना कोणी लिहिली आहे, बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि आपण जर घटनेच्या बाबतीत किंबहुना राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीत आणि बाबासाहेबांच्या बाबतीत जर बोलू शकलो तर माझ्यासाठी सुद्धा ती आठवण राहील. आणि म्हणून मी फ्लाईटमध्ये बसलो आणि थोडे मुद्दे मी काढायला सुरुवात केली की आपण बाबासाहेबांच्या बद्दल तिथं नेमकं काय बोलायला पाहिजे. एक 2 महत्वाचे मुद्दे तिथं मी मांडले. पहिला मुद्दा मांडला ते म्हणजे 1920ला बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगावमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी सभा घेतली होती, मोठी परिषद घेतली होती. आणि त्या परिषदेला छत्रपती शाहू महाराजांना एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी निमंत्रित केलं 1920ला. त्याला जी शताब्दी झाली. आणि त्या सभेत राजश्री छत्रपती शाहू महाराज काय बोलतात, तिथं सगळे उपस्थित सगळे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना की मी तुमच्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी करणार आहोत. पण ह्याच्या पुढचा नेता जर तुम्हाला कोण हुडकायचा असेल,
त्यांच्याकडे तुमच्याकडे जबाबदारी द्यायची असेल आणि ज्याला मी एक व्हिज्युअलाइज करायला लागलोय की जो देशाचं नेतृत्व करेल तो दुसरा वन अँड ओनली दुसरं कोण नसणार ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील. मी काय शब्द वापरला? वन अँड ओनली. म्हणजे दुसरा नेता नाही, बाबासाहेब आंबेडकरच तुमचा नेता राहणार. म्हणजे हे शाहू महाराजांनी 1920 ला माणगावच्या सभेत बोलून दाखवलं. दुसरा मुद्दा मी पार्लमेंटमध्ये बोललो. माझं पहिलं भाषण पार्लमेंट मधलं. मी दुसऱ्या विषयावर बोललो नाही. राजरत्नजी मला मुद्दाम सांगायचंय, मी दुसऱ्या विषयावर चर्चा केली नाही. मी बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज हाऊ दे कुड बी कनेक्टेड, रादर दे आर कनेक्टेड, पण ते पार्लमेंटमध्ये आपण जर बोललो तर ऑन रेकॉर्ड जाईल या दृष्टिकोनातून मी ते बोललो. आणि मग मी थोडस भावनिक झालो, भाऊक झालो आणि बोलत असताना मी सांगितलं की राजश्री छत्रपती शाहू महाराजांना दलित हा शब्द आवडत नव्हता अजिबात. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. ही वॉन्टेड टू इरॅडिकेट द अनटचेबिलिटी. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी कसं काम करायचं या दृष्टिकोनात त्यांचं नियोजन चालूच होतं ना. अनेक लोकांनी विरोध केला. कोणी विरोध केला मला त्यात आता खोल जायचं नाहीये, ते सर्वांना ज्ञात आहे. पण हे सगळं चालू असताना एक दिवशी एक अत्याचार कोल्हापुरात झाला. आणि अत्याचार असा झाला की गंगाराम कांबळेला मारलं गेलं. गंगाराम कांबळेना मारलं गेलं आणि गंगाराम कांबळेंनी ही तक्रार राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सांगितली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं, अरे गंगाराम तू नोकरी सोडून टाक आणि तू उद्योगात लागायचं. ते म्हणजे हिथं तर एवढी अस्पृश्यता आहे. मगाशी शेळकेंनी सांगितलं मानवासारखं राहण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं आणि ही तुम्ही तर मला सांगताय नोकरी सोड, जी असणारी नोकरी सोड, आणि तुम्ही सांगताय की तुम्ही उद्योग सुरू करा. हे काय गंगाराम कांबळेंना पटत नव्हतं किंवा विश्वास बसत नव्हता. पण शाहू महाराज म्हणतात, अरे मी तुझ्या पाठीशी आहे, तू उद्योग सुरू करायचा. आणि त्यावेळी चहाची गाडी किंवा चहाची आम्ही टपरी म्हणणार नाही पण चहाचं स्टॉल म्हणा, हे गंगाराम कांबळेंना काढायला लागलं. लोकांना समजलं नाही. शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन समजलाच नाही लोकांना. लोकांना वाटलं ठीक आहे बाबा की काय इथं ह्याला बिचारा गंगाराम कांबळेला मारलं, अत्याचार झाला आणि म्हणून काहीतरी दुकान काढून दिले. शाहू महाराज तसे नव्हते. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. राजश्री छत्रपती शाहू महाराज अस्पृश्य हा शब्द नको होता. ते सुद्धा मनुष्य, आपण सर्व मनुष्य, आपण सर्व बहुजन समाजातले आहोत. आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केलं, दररोज सकाळी चहा प्यायला तिथे जायचे. किती सोपं आहे, किती सोपं आहे की नाही. आता चहा प्यायला म्हणजे काय, तुम्ही आता म्हणणार आपण चहा दररोज चहा पितो, तसं नाही आहे. त्यावेळी एकमेकाचा चेहरा बघत नव्हते, स्पर्श लांब एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते बिचारे दलित समाजाच्या लोकांचं. ते मोडून काढण्यासाठी, ते अस्पृश्य नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सगळे जहागीरदार सरदार जे टॉप नॉच, काय म्हणतो आपण, तुमचं सगळं इंग्लिश आम्हाला जमत नाही, पण टॉप नॉच म्हणजे टॉप लेवलचे सगळे लोकांना त्यांच्या बगीमध्ये बसवायचं आणि कुठं जायचं ना, ऐकू येत नाही मला, कुठं जाय, चहा प्यायला जायचं. आणि मग अरे महाराज आपण तर हे कसं चहा प्यायचं, हे कोण आहेत. शाहू महाराज म्हणते हेच मला अस्पृश्यता मोडून काढायची आहे. वी शुड बी ट्रीटेड, वी ऑल शुड बी ट्रीटेड ॲज इक्वल्स. ही शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन होता. आणि मग त्यांची दोस्ती जमली, वैचारिक दोस्ती. शाहू महाराजांना अनेक कोणतरी एक खंबा, एक साथीदार मिळाला.
त्या बहुजन समाजाला न्याय देऊ शकणारा एक व्यक्ती मिळाला, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मला साल मी विसरतोय, पण नागपूरला बहिष्कृत समाज, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी त्यावेळी बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं नागपूरला. आणि शाहू महाराजांना त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं राहिलं, पार्लमेंटचे हे 2 मुद्दे मी सांगितल्यानंतर माझं भाषण संपल्यानंतर हाऊसनी तर जोरात टाळ्या वाजवल्या, का बाबासाहेबांचा विषय होता, राजश्री शाहू महाराजांचा विषय होता. जेवढ्या टाळ्या मला आजपर्यंत मिळाल्या नाहीत, तेवढ्या त्या दिवशी त्या माझ्या मेडन स्पीचला मिळाल्या. आणि टाळ्या कशासाठी? शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहेच, पण शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारे राजश्री शाहू महाराज आणि राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कसे एकत्र येऊ शकतात आणि एक विचार देशाला देऊ शकतात, ह्याच्यामुळे मला टाळ्या पडल्या. दे अपलॉडेड मी, सर. दॅट्स माय फर्स्ट मेडन स्पीच विच आय गेव. आय वॉज अपलोडेड टू द फुलेस्ट बाय द पार्लिमेंट. म्हणजे तिकडं इथं बोलणं चुकीचं आहे, पण बहुजन समाज पार्टीचे 6 खासदार होते, मायावती बहिणींचे. आपल्याला राजकीय नाही बोलायचं, पण ते उठले, भाषण झालं, स्टँडिंग ओवेशन मला दिलं तिने. का स्टँडिंग ओवेशन दिलं? कारण का जे आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये आमचे नेते काशीरामजी असतील, मायावती बहीण असतील, आम्हाला नेहमी शाहू महाराजांच्या बद्दल सांगितलं, पण आज शाहू महाराजांचा वंशज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या बद्दल बोलतोय. आम्हाला कुठेतरी अभिवादन करायचं, त्या घराण्याला, त्या दोन्ही घरांना अभिवादन करायचं म्हणून ते दोघे 6 खासदार तिथं उठले. मला सुद्धा आनंदाचा क्षण होता तो. नागपूरचं मी तुम्हाला सांगितलं बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं, आणि त्या बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला राजे छत्रपती शाहू महाराजांना बोललं. बघा दोस्ती कशी त्यांची सुरुवात झाली. दोस्ती विचार घेऊन जायचं पुढे. आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला बोलवलं. शाहू महाराज म्हटले मी येतो, पण अचानक शाहू महाराजांच्या कन्या आकासाहेब महाराज, राधाबाई राणीसाहेब, जे राधानगरी नाव धरण जे तुम्हाला गाव दिसते ते त्यांच्या नावाने बसलेलं आहे. आणि राजे छत्रपती शाहू महाराजांनी कळलं की माझ्या कन्या आकासाहेब महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, म्हणून बाबासाहेब मी बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला परिषदेला मी येऊ शकत नाही. बाबासाहेबांनी परत पत्र लिहिलं, आणि बाबासाहेबांनी पत्र परत लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी सांगतात की बरोबर आहे महाराज, मी समजू शकतो की आपल्या कन्यांची तब्येत बरी नाही, पण ह्या बहिष्कृत समाजाला येणारे सगळे जे कोण येणार आहेत, सगळे लोक जे समाजातले लोक येणार आहेत, हे तुमची मुलं नाहीत का हो? जे शाहू महाराज भाऊक झाले. म्हणजे इथं तर तुम्ही समाजासाठी लढता आणि मग तुम्ही घराचं म्हणजे रिझनिंग पुढे आणता, उदाहरण पुढे आणता, हे नाही चालणार. आणि म्हणून शाहू महाराज नागपूरला बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला गेले. आज आपण मुंबईत आहोत. किती आनंद असतो बघा ना ह्या 2 वैचारिक लोकांना. ज्यावेळी बाबासाहेब पहिल्यांदा मॅट्रिक्युलेट पास झाल्यानंतर शाहू महाराज इथं आले, इथल्या चाळीत मुंबईत, हुडकत हुडकत कुठे हा बाबासाहेब, मला सत्कार करायचा, मला सन्मान करायचंय. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वर होते वाटतं दुसऱ्या मजल्यावर. त्याला पटना शाहू महाराज कोल्हापूरचे अधिपती, ज्यांनी 50% रिझर्वेशन दिलं. कोणाची धाडस नव्हती त्यावेळी, कोणी विचार केला नाही. अस्पृश्यता नष्ट करायचं हा डोळ्यासमोर सुद्धा कोणासमोर चित्र आलं असेल, पण ती कोणी धाडस केली नाही ते नष्ट करण्यासाठी. तो व्यक्ती कोल्हापूर नरेश हा माझ्या दारी आले, मी जाईल पण तिकडे तर हा माझ्या दारी आलाय. राजे शाहू महाराजांचं सुद्धा काम करण्याची पद्धत ही होती की माझ्यापेक्षा सुद्धा माझा माणूस मोठा होत असेल, त्याला ताकद देणं आपलं काम आहे. आणि म्हणून शाहू महाराज इथे येतात, सन्मान करतात. काय मोठे माणसं बघा, काय मोठे माणसं. म्हणजे त्यांच्याबद्दल विचार काय करायचं म्हटलं तर आपण विचाराच्या पलीकडे लोक आहेत, पण वेदना होतात मला.
काय वेदना होतात. आजही सुद्धा आपण ग्रामीण भागात गेलो की सामाजिक रचना इतकी आजही अवघड आहे. ही वस्ती, मी नाव घेत नाही, आपण समजून घ्या, ही वस्ती मेन वस्तीच्या बाहेर. काय संबंध आहे? का जाती विषमता आजही आहे? ह्याच्यासाठी आपला लढा पाहिला, ह्याच्यासाठी आपला लढा पाहिला. बाबासाहेबांनी सांगितलं मगाशी, शेळके साहेब म्हटलं की आपण शिकायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे. मग ही वेदना नाही का आपली वस्ती आपल्या दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या पेक्षा लांब आहे? नाही चालणार. आपला स्वतः अधिकार आहे, आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे, एक संघ राहायला पाहिजे. हे शिकवण आपल्याला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले. पण दुर्दैवाने दुसरी वेदना ही आहे की आपण आजही ज्या पद्धतीने शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, जो आपला पुरोगामी विचार असेल, हा खऱ्या अर्थाने नुसतं बोलण्यापुरतं ठेवून चालणार नाहीये. जो जिवंत इतिहास, जो जिवंत स्मारक आहेत आपले या महापुरुषांचे, हे कसे जीवित ठेवता येईल ह्याच्याकडे आपण सगळं बघायला पाहिजे. मगाशी आपण शेळके साहेब बोलला महाडचं, काल मी रायगडला होतो. हा लोकांच्या पर्यंत हा विषय कसा पोहोचवता येईल, काय त्यांचा त्यावेळीचा विचार होता, का त्यांना हे करायचं होतं. मी राजरत्नांना सांगितलं मगाशी, माझं त्यांचं चांगलं जमते, उत्कृष्ट बोलतात, ते उत्कृष्ट बोलतात. माफ करा, मी तुलना करत नाही, मी सांगतोय, मी तुलना करत नाही. आय कोट अँड अनकोट, मी तुलना करत नाही. मगाशी मी गाडीतनं आलो बाहेर आणि मला समोर त्यांच्याकडे ज्यावेळी त्यांचा पोशाख बघितला, त्यांचा उभारण्याची पद्धत बघितली, मी खरं सांगतो मला कोण दिसले असते. पण एवढं म्हणून चालणार नाही बंधूंनो. दिसणं एक वेगळं आणि तो विचार पुढे नेणं वेगळं, आणि त्या विचाराने ते चाललेत. पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून. एवढं नाही चालणार, एवढं नाही चालणार. मी उगाच आलो नाही कार्यक्रमाला. नुसतं शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेबांचा पंतू एका स्टेजवर येतो ह्याच्यासाठी मी नाही आलो. माझा स्वार्थ आहे ना, माझा स्वार्थ आहे. आणि त्यांची अडचण ही आहे, मी अडचण समजू शकतो, ते मुळात राजकीय माणूस नाहीये, राजकारण त्यांना आवडत नाही, मलाही आवडत नाही, मला मुळीच आवडत नाही. पण पर्याय नाही आहे. आपल्याला शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर विचार न्यायचा असेल, राजकारणात यावं लागते म्हणून मी आहे. मागे राहून चालणार नाही. तुम्हाला आवडो की नाही आवडो, पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी, राजरत्नजी. आहे काय बरोबर? आहे काय बरोबर? मी म्हणत नाही स्वराज्यात या, मी म्हणत नाही स्वराज्यात या, पण त्यांना महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार. त्यांना राजकारणात यायचं की नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारणात यायचं काय नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज म्हणायचे, बाबा हा पुढचा नेता तुमचा आहे. मग आम्ही म्हणू शकत नाही थोडंफार? आम्ही म्हणू शकत, अरे बाबा तुमच्या पंजोबानी, म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ म्हणजे यांचे पंजोबा आनंदराव आंबेडकर, नाही पंजोबा, मी चुकत नाही. हा,
म्हणून जो निर्णय राजकीय करतो त्याचा आम्हाला राजकीय करायचा. पण बाबासाहेबांचा विचार एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडतात. आम्ही परवा मागच्या रायगडलाच होतो, मागच्या वर्षीच वाटते, पावसाच्या दरम्यानच रायगडला होतो आम्ही. इतकं सुंदर भाषण, इंटेलेक्च्युअल भाषण. मी हल्लो नाही मी ते त्यांचं भाषण ऐकताना. पण किती जणांना माहित आहे नाही चालणार. मी मगाशी त्यांचं फेसबुक पेज उघडलं, इन्स्टा काय फेसबुक पेज, माझे फॉलोअर्स काहीतरी आहेत 3 लाख अधिक काहीतरी. तुमचे तेवढेच आहेत नाहीत? इंस्टावर ना बघताय ना सगळं इन्स्टा, 3,70,000 चेष्टा आहे. आम्ही धडपडून आम्ही तिथं जवळपास आलोय. कुठलं की सकाळी आम्ही घरदार सोडून आम्ही फिरतो, काही न करता एवढे. म्हणजे इंटेलेक्च्युअल फॉलोइंग. 128 देश फिरलेला व्यक्ती आहे. So Jackson Joseph, it's our responsibility. We need to see that he gets out of Mumbai. Sir, I just want to say it. Some people come in by descent. He's just not just by descent. Our Chhatrapati is by virtue. Sir, I would really like to once again give you your due respect. So, Jackson Joseph speaks very articulate and to the perfection. I may not be of that that persona, but definitely I'll see to that. Raj Ratna comes to entire Maharashtra socially. मी तर सामाजिक दृष्टीने त्यांना नेणार. शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे राजकीय करायचं काही नाही, पण सामाजिक दृष्टिकोन न्यायचं आमची साहेब जबाब. फिरायला पाहिजे तुम्ही साहेब, 100% फिरायला पाहिजे. आणि माझी जबाबदारी हक्काने मांडायचं ना. हक्काने बोलू शकतो ना मी नाही मोठा, ते घरानं मोठे ना. शाहू महाराजांचं घरानं मोठं आहे आणि बाबासाहेबांचं घरानं मोठं आहे. बाबासाहेबांचा विचार आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही राजरत्नांची सुद्धा तेवढी जबाबदारी संभाजी छत्रपतींची आहे. एक शेवटचं उदाहरण देतो मी. आठवतं मला पुण्याला जायचंय, मला साल माहित नाही, 1950च्या त्या दरम्यानचाच तो काहीतरी आहे. त्यावेळी माधव बागलांनी त्यांना शाहू महाराज नाही बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवलं होतं. हयात असताना त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. आणि बाबासाहेब तिथे येतात आणि काय म्हणतात, अरे बाबांनो माझी जयंती साजरी करू नका, तुम्हाला जयंती जर साजरी करायची असेल दिवाळीसारखी किंवा तर राजेश्री छत्रपती शाहू महाराजांची करा. शाहू महाराज वारलेत पण बाबासाहेबांना आठवण येते शाहू महाराजांची. हा विचार आपण सगळ्यांनी जीवित ठेवायचा असं मी एवढं बोलतो. आणि भरपूर बोलण्यासारखे आपण सुद्धा मला जरा काय म्हणतात त्याला स्फूर्ती दिली, प्रोत्साहन दिलं म्हणून मी धाडस करू शकलो. त्यांना आवडलं की नाही माहित नाही मला, पण आपण तुमच्या सहकार्याने मी जरा इंग्लिशमध्ये शब्द आहे लिबर्टी घेतली, तो ऍडव्हान्टेज मी घेतला. आणि शेवटी आपल्याला काय आपण त्या विचाराने जगायचंय, तो विचार जगायला पाहिजे. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर यांच्याकडे सुद्धा ती जबाबदारी. आता उद्या पुढचे मला कार्यक्रमात बोलवतील की मला गॅरंटी नाही, पण आपण आपलं काम करून गेलो. 100 वर्षाच्या अगोदर बाबासाहेबांनी बहिष्कृत आपली संघटना आपली हितकारिणी ही सभा जी झाली होती तिथं त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली 100 वर्षाच्या अगोदर. 100 वर्षानंतर का सुरू होऊ शकत नाही त्यांचं, हा माझा आहे. आणि म्हणून एवढंच बोलतो. आणि आपण सगळ्यांनी असंच माझ्यावर प्रेम राहो, या घराण्याच्यावर प्रेम राहो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपली इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खरंच धन्यवाद राजे. तुमच्या भाषणामुळे आम्ही सगळे प्रभावित झालो आहोत आणि भारावून गेले आहोत. जोरदार टाळ्या आणि खरंच खूप खूप आभार. जोरात टाळ्या वाजवल्या का बाबासाहेबांचा विषय होता, राजश्री शाहू महाराजांचा विषय होता. जेवढ्या टाळ्या मला आजपर्यंत मिळाल्या नाहीत तेवढ्या त्या दिवशी त्या माझ्या मेडल स्पीचला मिळाल्या. आणि टाळ्या कशासाठी? शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहेच, पण शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारे राजश्री शाहू महाराज आणि राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कसे एकत्र येऊ शकतात आणि एक विचार देशाला देऊ शकतात ह्याच्यामुळे मला टाळ्या पडल्या. दे अपलॉडेड मी सर. That's my first maiden speech which I gave. I was applauded to the fullest by the parliament. म्हणजे तिकडं इथं बोलणं चुकीचं आहे, पण बहुजन समाज पार्टीचे 6 खासदार होते महायुती बहिणींचे. आपल्याला राजकीय नाही बोलायचं, पण ते उठले, भाषण झालं, स्टँडिंग ओवेशन मला दिलं तिने. का स्टँडिंग ओवेशन दिलं? कारण का जे आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये आमचे नेते काशीरामजी असतील, मायावती बहीण असतील, आम्हाला नेहमी शाहू महाराजांच्या बद्दल सांगितलं. आज शाहू महाराजांचा वंशज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या बद्दल बोलतोय, आम्हाला कुठेतरी अभिवादन करायचं. त्या घराण्याला, त्या दोन्ही घराण्याला अभिवादन करायचं म्हणून ते दोघे 6 खासदार तिथे उठले. मला सुद्धा आनंदाचा क्षण होता तो. नागपूरचं मी तुम्हाला सांगितलं बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं आणि त्या बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला राजे छत्रपती शाहू महाराजांना बोललं. बघा ही दोस्ती कशी त्यांची सुरुवात झाली. दोस्ती विचार घेऊन जायचं पुढे. आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला बोलवलं. शाहू महाराज म्हटले मी येतो. पण अचानक शाहू महाराजांच्या कन्या आकासाहेब महाराज, राधाबाई राणीसाहेब, जे राधानगरी नाव धरण जे तुम्हाला गाव दिसते ते त्यांच्या नावाने बसलेलं आहे. आणि राजे छत्रपती शाहू महाराजांनी कळलं की माझ्या कन्या आकासाहेब महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, म्हणून बाबासाहेब मी बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला परिषदेला मी येऊ शकत नाही. बाबासाहेबांनी परत पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांनी पत्र परत लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी सांगतात की बरोबर आहे महाराज, मी समजू शकतो की आपल्या कन्यांची तब्येत बरी नाही, पण ह्या बहिष्कृत समाजाला येणारे सगळे जे कोण येणार आहेत, सगळे लोक जे समाजातले लोक येणार आहेत, हे तुमची मुलं नाहीत का हो? जे शाहू महाराज भाऊक झाले. म्हणजे इथं तर तुम्ही समाजासाठी लढता आणि मग तुम्ही घराचं म्हणजे रिझनिंग पुढे आणता, उदाहरण पुढे आणता, हे नाही चालणार. आणि म्हणून शाहू महाराज नागपूरला बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला गेले. आज आपण मुंबईत आहोत. किती आनंद असतो बघा ना ह्या 2 वैचारिक लोकांना. ज्यावेळी बाबासाहेब पहिल्यांदा मॅट्रिक्युलेट पास झाल्यानंतर शाहू महाराज इथं आले, इथल्या चाळीत मुंबईत, हुडकत हुडकत कुठे हा बाबासाहेब, मला सत्कार करायचा, मला सन्मान करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वर होते वाटतं दुसऱ्या मजल्यावर. त्याला पटना शाहू महाराज कोल्हापूरचे अधिपती, ज्यांनी 50% रिझर्वेशन दिलं. कोणाची धाडस नव्हती त्यावेळी, कोणी विचार केला नाही. अस्पृश्यता नष्ट करायचं हा डोळ्यासमोर सुद्धा कोणासमोर चित्र आलं असेल, पण ती कोणी धाडस केली नाही. ते नष्ट करण्यासाठी तो व्यक्ती कोल्हापूर नरेश हा माझ्या दारी आले. मी जाईल पण तिकडे तर हा माझ्या दारी आलाय. पण राजे शाहू महाराजांचं सुद्धा काम करण्याची पद्धत ही होती की माझ्यापेक्षा सुद्धा माझा माणूस मोठा होत असेल त्याला ताकद देणं आपलं काम आहे. आणि म्हणून शाहू महाराज इथे येतात, सन्मान करतात. काय मोठे माणसं बघा, काय मोठे माणसं. म्हणजे त्यांच्याबद्दल विचार काय करायचं म्हटलं तर आपण विचाराच्या पलीकडे लोक आहेत. पण वेदना होतात मला. काय वेदना होतात? आजही सुद्धा आपण ग्रामीण भागात गेलो की सामाजिक रचना इतकी आजही अवघड आहे.
ही वस्ती, मी नाव घेत नाही, आपण समजून घ्या, ही वस्ती मेन वस्तीच्या बाहेर. काय संबंध आहे? का जाती विषमता आजही आहे? ह्याच्यासाठी आपला लढा पाहिजे, ह्याच्यासाठी आपला लढा पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं मगाशी, शेळके साहेब म्हटलं की आपण शिकायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे. मग ही वेदना नाही का आपली वस्ती आपल्या दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या पेक्षा लांब आहे? नाही चालणार. आपला स्वताधिकार आहे, आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे, एक संघ राहायला पाहिजे. हे शिकवण आपल्याला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले. पण दुर्दैवाने दुसरी वेदना ही आहे की आपण आजही ज्या पद्धतीने शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, जो आपला पुरोगामी विचार असेल, हा खऱ्या अर्थाने नुसतं बोलण्यापुरतं ठेवून चालणार नाहीये. जो जिवंत इतिहास, जो जिवंत स्मारक आहेत आपले या महापुरुषांचे, हे कसे जीवित ठेवता येईल ह्याच्याकडे आपण सगळं बघायला पाहिजे. मगाशी आपण शेळके साहेब बोलला महाडचं, काल मी रायगडला होतो. हा लोकांच्या पर्यंत हा विषय कसा पोहोचवता येईल, काय त्यांचा त्यावेळीचा विचार होता, का त्यांना हे करायचं होतं. मी राजरत्नांना सांगितलं मगाशी, माझं त्यांचं चांगलं जमते, उत्कृष्ट बोलतात, ते उत्कृष्ट बोलतात. माफ करा, मी तुलना करत नाही, मी सांगतोय, मी तुलना करत नाही. आय कोट अँड अनकोट, मी तुलना करत नाही. मगाशी मी गाडीतनं आलो बाहेर आणि मला समोर त्यांच्याकडे ज्यावेळी त्यांचा पोशाख बघितला, त्यांचा उभारण्याची पद्धत बघितली, मी खरं सांगतो, मला कोण दिसले असते. पण एवढं म्हणून चालणार नाही बंधूंनो. दिसणं एक वेगळं आणि तो विचार पुढे नेणं वेगळं, आणि त्या विचाराने ते चाललेत. पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून. एवढ्यावर नाही चालणार, एवढ्यावर नाही चालणार. मी उगाच आलो नाही कार्यक्रमाला. नुसता शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेबांचा पंतू एका स्टेजवर येतो ह्याच्यासाठी मी नाही आलो. माझा स्वार्थ आहे ना, माझा स्वार्थ आहे. आणि त्यांची अडचण ही आहे, मी अडचण समजू शकतो, ते मुळात राजकीय माणूस नाहीये, राजकारण त्यांना आवडत नाही, मलाही आवडत नाही, मला मुळीच आवडत नाही. पण पर्याय नाहीये. आपल्याला शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर विचार न्यायचा असेल, राजकारणात यावं लागते म्हणून मी आहे. मागे राहून चालणार नाही. तुम्हाला आवडो की नाही आवडो, पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी, राजरत्नजी. आहे काय बरोबर? आहे काय बरोबर? मी म्हणत नाही स्वराज्यात या, मी म्हणत नाही स्वराज्यात या, पण त्यांना महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार. त्यांना राजकारणात यायचं की नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारणात यायचं काय नाही यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज म्हणायचे, बाबा हा पुढचा नेता तुमचा आहे. मग आम्ही म्हणू शकत नाही थोडंफार? आम्ही म्हणू शकत, अरे बाबा तुमच्या पंजोबानी, म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ म्हणजे यांचे पंजोबा आनंदराव आंबेडकर, नाही पंजोबा, मी चुकत नाही. हा,
म्हणून जो निर्णय राजकीय त्याचा आम्हाला राजकीय करायचा. पण बाबासाहेबांचा विचार एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडतात. आम्ही परवा मागच्या रायगडलाच होतो, मागच्या वर्षीच वाटते, पावसाच्या दरम्यानच रायगडला होतो आम्ही. इतकं सुंदर भाषण, इंटेलेक्च्युअल भाषण. मी हल्लो नाही मी ते त्यांचं भाषण ऐकताना. पण किती जणांना माहित आहे नाही चालणार. मी मगाशी त्यांचं फेसबुक पेज उघडलं, इन्स्टा काय फेसबुक पेज, माझे फॉलोअर्स काहीतरी आहेत 3 लाख अधिक काहीतरी. तुमचे तेवढेच आहेत नाहीत? इंस्टावर ना बघताय ना सगळं इन्स्टा. 3,70,000 चेष्टा आहे. आम्ही धडपडून आम्ही तिथं जवळपास आलोय. उठलं की सकाळी आम्ही घरदार सोडून आम्ही फिरतो. काही न करता एवढे म्हणजे इंटेलेक्च्युअल फॉलोइंग. 128 देश फिरलेला व्यक्ती आहे. So Jackson Joseph, it's our responsibility. We need to see that he gets out of Mumbai. Sir, I just want to say some people come in by descent. He's just not just by descent. Our Chhatrapati is by virtue. Sir, I would really like to once again give you your due respect. So, Jackson Joseph speaks very articulate and to the perfection. I may not be of that that persona, but definitely I'll see to that. Raj Ratna comes to entire Maharashtra socially. मी तर सामाजिक दृष्टीने त्यांना नेणार. शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे राजकीय करायचं काही नाही, पण सामाजिक दृष्टिकोन न्यायचं आमची साहेब जवळ. फिरायला पाहिजे तुम्ही साहेब, 100% फिरायला पाहिजे. आणि माझी जबाबदारी हक्काने मांडायचं ना. हक्काने बोलू शकतो ना मी नाही मोठा, ते घरानं मोठे ना. शाहू महाराजांचं घरानं मोठं आहे आणि बाबासाहेबांचं घरानं मोठं आहे. बाबासाहेबांचा विचार आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही राजरत्नांची सुद्धा तेवढी जबाबदारी संभाजी छत्रपतींची आहे. एक शेवटचं उदाहरण देतो मी. आठवतं की मला पुण्याला जायचंय. मला साल माहित नाही, 1950च्या त्या दरम्यानचाच तो काहीतरी आहे. त्यावेळी माधव बागलांनी त्यांना शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवलं होतं. हयात असताना त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. आणि बाबासाहेब तिथे येतात आणि काय म्हणतात, अरे बाबांनो, माझी जयंती साजरी करू नका. तुम्हाला जयंती जर साजरी करायची असेल दिवाळीसारखी किंवा तर राजेशी छत्रपती शाहू महाराजांची करा. शाहू महाराज वारलेत, पण बाबासाहेबांना आठवण येते शाहू महाराजांची. हा विचार आपण सगळ्यांनी जीवित ठेवायचा असं मी एवढं बोलतो. आणि भरपूर बोलण्यासारखं आहे. आपण सुद्धा मला जरा काय म्हणतात त्याला स्फूर्ती दिली, प्रोत्साहन दिलं, म्हणून मी धाडस करू शकलो. त्यांना आवडलं की नाही माहित नाही मला, पण आपण तुमच्या सहकार्याने मी जरा इंग्लिशमध्ये शब्द आहे लिबर्टी घेतली. तो ऍडव्हान्टेज मी घेतला. आणि शेवटी आपल्याला काय, आपण त्या विचाराने जगायचंय, तो विचार जगायला पाहिजे. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर यांच्याकडे सुद्धा ती जबाबदारी. आता उद्या पुढच्या मला कार्यक्रमात बोलू देतील का मला गॅरंटी नाही, पण आपण आपलं काम करून गेलो. 100 वर्षाच्या अगोदर बाबासाहेबांनी बहिष्कृत आपली संघटना, आपली हितकारिणी ही सभा जी झाली होती, तिथं त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली 100 वर्षाच्या अगोदर. 100 वर्षानंतर का सुरू होऊ शकत नाही त्यांचं, हा माझा आहे. आणि म्हणून एवढंच बोलतो. आणि आपण सगळ्यांनी असंच माझ्यावर प्रेम राहो, ह्या घराण्याच्यावर प्रेम राहो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपली इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खरंच धन्यवाद राजे. तुमच्या भाषणामुळे आम्ही सगळे प्रभावित झालो आहोत आणि भारावून गेलो आहोत. जोरदार टाळ्या आणि खरंच खूप खूप आभार. एक फ्रेज आहे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहास स्वतःला पुन्हा पुन्हा तो होत राहतो. एक काळ होता की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व जगासमोर आणलं आणि बाबासाहेब आंबेडकर भारताचं नेतृत्व करतील अशी जाहीर माणगावच्या परिषदेतनं केलं. आणि आज 100 वर्षानंतर पुन्हा त्याच घरातून छत्रपती संभाजी राजे, आज पुन्हा त्याच आंबेडकर घराण्यातून हा राजरत्न मला वाटतं संपूर्ण भारतासमोर आणण्याचं कामही याच माध्यमातून होईल असं. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की ही लेकरं तुमची लेकरं नाहीत का, आणि शाहू महाराज स्वतःची कन्या आजारी असताना ते सोडून परिषदेला आले, बहिष्कृत परिषदेला आले. मी तुम्हाला आज वचन देतो की ज्या ठिकाणी, ज्या दिवशी, ज्या वेळी तुम्ही बोलवाल त्यावेळेस हा राजरत्न आंबेडकर नक्की हजर असेल. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या त्या कालखंडाची आपल्याला आठवण करून दिली आणि ती जबाबदारी आज छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली आणि आज छत्रपती संभाजी महाराजांनी जबाबदारी घेतली आहे राजरत्न आंबेडकरांची. आपण सगळे आता महाराष्ट्रात सुखी झालो हे गृहीत धरा आणि आपण आपल्याकडून राजरत्न आंबेडकर साहेबांना मोकळं करायचं की नाही, राजकीय दृष्ट्या त्यांना काम करू द्यायचं की नाही. सगळ्यांनी आवाज द्या. सगळ्यांनी कबूल केलंय सर, तुमच्या पारड्यात राजरत्न आंबेडकर साहेब आहेत. पुढील 3 महिने राजरत्न साहेब आपल्या सोबत आहेत. धन्यवाद. आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी. सत्तेशिवाय परिवर्तन.